सांगली महापालिकेनं 1 जानेवारी 2025 पासून आज अखेर 3827 बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। आज किरीट सोमय्या यांनी सांगली महापालिकेत जन्म दाखल्याबाबत केलेल्या अर्जाची माहिती आणि पडताळणी केली। यामध्ये त्यांना 1 जानेवारी 2025 पासून महापालिकेनं दिलेल्या जन्म दाखल्यात आणि महापालिकेकडे या दरम्यान आलेल्या जन्म नोंदी यात तफावत असल्याचा दावा केला। यानुसार 3827 इतकी जन्म प्रमाणपत्र बोगसरित्या महापालिकेकडून दिल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे। या सर्व बोगस दाखल्यांची पडताळणी होऊन हे दाखले रद्द व्हावे आणि संबंधितांवर महापालिकेनं FRI करावी अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली आहे। शहरात ही मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाले असल्याचे सिद्ध झाले आहे। 39,906 जन्म प्रमाणपत्र सुधारण्याच्या नावाने गेल्या 16 महिन्यात देण्यात आले आहे। 10 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगली महापालिका आणि अमरावती महापालिकेला निर्देश देण्यात आले होते। आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हे 39,906 तपास केल्यानंतर 3,827 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत। त्या सुधारण्याच्या नावाने एडिशनल जन्म नोंद झाली आहे। हे रद्द करण्याचा निर्णय आज झाला आहे। माननीय महापौर, माननीय अतिरिक्त आयुक्त, उर्वरित जे जन्म प्रमाणपत्र आहेत त्यासाठी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना विनंती केली आहे की त्यांनी विशेष समिती गठीत करावी, जशी मुंबई महापालिकेने केली होती। हे 3,827च्या संबंधात FIR पण पुढे दाखल केला जाणार। नोंदणीचा जो प्रकार आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून इथं प्रलंबित आहे। खरं तर अनेक मुलांचे पाल्यांचे जन्माचे दाखलेच निघालेले नाही। एक पण जन्म प्रमाणपत्र ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे म्हणजे आता यातल्या एकात पण विलंब होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। अनेक प्रकारचे गैरसमज आहेत। 1 जानेवारी 2025 पासून नवजात शिशूचा जन्म झाल्याबरोबरच ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन होत असते। म्हणजे आता जे म्हणतायत ते किमान म्हणजे 17-18 महिन्यापूर्वीच, तर 17-18 महिन्यापूर्वी तर कुठल्या तरी शिशूचा जन्म प्रमाणपत्रा संबंधात तक्रार असेल निश्चित त्यांनी करावी, पण आता तक्रारी 1% पण नाही आहे। म्हणजे ज्याचं 10 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापूर्वीचा व्यक्ती येऊन सांगतो की मला जन्म नोंद आणि प्रमाणपत्र द्या, हा घोटाळा समोर आलेला आहे। त्याचे व्यवस्थित चौकशीने पुरावे केल्याशिवाय देता येणार नाही, आता केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट सूचना केली आहे। म्हणून कुठलाही निर्दोष इमानदार नागरिकांचा डिले होत नाही। ज्यांची नोंदच झाली नाही त्यासाठी प्रोव्हिजन आहेत की त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयातून आदेश मिळवावा। SRI संदर्भात आपण सांगली महापालिकेचे काय इशारा तुमचा राहील? आता जे काही दाखले तुम्हाला दिसले किंवा नाही दिसले, आणखीन काही चुकीच्या पद्धतीने दिलेत असं तुम्हाला संशय आहे तुमच्या? कुठले